नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. प्रत्येक घरच्या स्वयंपाकात कामी येणाऱ्या एकदम सोप्या पण खूप उपयुक्त अशा 20 टिप्स. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. टीप क्रमांक 1. भरितासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड तेलाचा हात किंवा सुरीने छोटी चीर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात. टीप क्रमांक 2. खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये, त्याने दूध फाटते. टीप क्रमांक 3. एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर व हरभरा डाळींना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर ऊन द्यावे. टीप क्रमांक 4. मिठाला पावसाळ्यात पाणी सुटते. बरणीवर टिपकागट ठेवून झाकण घट्ट लावावे. टीप क्रमांक 5. पुदिना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो. टीप क्रमांक 6. पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे. टीप क्रमांक 7. शिळा ब्रेड कडक उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो. टीप क्रमांक 8. फ्रीझरमध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा. काढताना ट्रे चटकन निघतो. टीप क्रमांक 9. पालेभाज्या ओल्या कापडात गुंडाळून ठेवल्यास त्यांना ओलावा मिळतो आणि त्या ताज्या राहतात. टीप क्रमांक 10. भेंडीची भाजी शिजवताना त्यात 2 चमचे दही घातले तर ती चिकट होत नाही. टीप क्रमांक 11. पुऱ्यांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात. टीप क्रमांक 12. शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात. टीप क्रमांक 13. छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर हरभरा डाळही भिजवावी. त्याने छोले छान रस्सादार आणि दाट होतात. टीप क्रमांक 14. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा. डाग निघून जातात. टीप क्रमांक 15. कढीलिंब एकदम बराच आणल्यास पिलक राहिला की सुकतो. अशा कढीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात. टीप क्रमांक 16. गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. त्या ताज्या टवटवीत होतात. टीप क्रमांक 17. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावीत. साधारण 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात. हे पाणी 2 दिवसांता एकदा बदलावे. टीप क्रमांक 18. शिळ्या सुकलेल्या पालेभाज्या परत ताज्या करण्यासाठी पाण्यात 1 चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून त्यात थोडा वेळ ठेवा. टीप क्रमांक 19. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमटी मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्याने साल लवकर सुटतात. टीप क्रमांक 20. पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात जरासे मक्याचे पीठ घालावे. ही 20 टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा
आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.